आपल्या सगळ्यांनाच करिअरमध्ये मोठं व्हायचं असतं नाही का? पण त्याच वेळी समाजासाठी सुद्धा काहीतरी करावं असंही वाटत राहतं. मग या दोन्ही गोष्टी एकत्र कशा आणायच्या? आजच्या या धावपळीच्या व्यावसायिक जगात महत्वाकांक्षा आणि सामाजिक जबाबदारी यांचा मेळ कसा घातला जातोय हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर या एका जबरदस्त विचाराने सुरुवात करूया. हा विचार 2026 मधल्या यशस्वी करिअरची खरं तर एक नवी व्याख्याच करतोय. म्हणजे आता फक्त किती कमावतो हे महत्वाचं नाही, तर आपण आपल्या कामामधून समाजासाठी काय मूल्य निर्माण करतोय हे जास्त महत्वाचं ठरतंय. तर सगळ्यात आधी बघूया की हा विरोधाभास नक्की आहे तरी काय. म्हणजे पूर्वी महत्वाकांक्षा आणि सामाजिक जबाबदारी या दोन गोष्टींना एकमेकांच्या विरुद्ध मानलं जायचं. जणू काही या दोन वेगवेगळ्या वाटा आहेत. आधी कसं होतं, कंपन्या फक्त आणि फक्त शेअरहोल्डर्सच्या फायद्याचा विचार करायच्या. पण आता ते चित्र पूर्णपणे बदललंय. आता जे नवीन मॉडेल आहे, ज्याला स्टेक होल्डर कॅपिटलिझम म्हणतात, त्यानुसार कंपन्या फक्त नफा नाही बघत, तर त्यांचे ग्राहक, कर्मचारी, समाज आणि पर्यावरण या सगळ्यांवर काय परिणाम होतोय याचाही विचार करतात. हा खरंच एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल आहे. आणि इथेच एक खूप भारी संकल्पना समोर येते, ती म्हणजे प्रबुद्ध महत्वाकांक्षा. याचा सोपा अर्थ असा की आपली महत्वाकांक्षा फक्त स्वतःच्या प्रगतीपुरती मर्यादित न ठेवता ती सकारात्मक सामाजिक बदलाचं एक साधन बनू शकते. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांना मदत करतात, एकमेकांच्या विरोधात जात नाहीत. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात याचे काय फायदे आहेत आणि हे काम कसं करतं? तर हे एक असं सकारात्मक चक्र तयार करतं ज्याचे परिणाम आपल्याला स्पष्ट दिसतात आणि मोजताही येतात. यालाच म्हणतात पर्पज प्रीमियम. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण आपल्या कामाला एका मोठ्या सामाजिक उद्देशाशी जोडतो तेव्हा करिअरची वाढ तर होतेच, पण त्यासोबत वैयक्तिक समाधानही खूप मिळतं. आणि हे काही हवेतले आकडे नाहीत. डिलॉयटचा एक रिपोर्ट सांगतो की जे व्यावसायिक आपल्या कामाला सामाजिक उद्देशाशी जोडून करतात ना, त्यांचं नोकरीतलं समाधान तब्बल 25% जास्त असतं. विचार करा, हा खूप मोठा फरक आहे. एवढंच नाही, तर असे लोक आपल्या कंपनीत किंवा संस्थेत टिकून राहण्याची शक्यता 3 पटीने वाढते. याचा थेट परिणाम काय होतो? तर फक्त महत्वाकांक्षेच्या मागे धावून जो एक थकवा येतो तो ताण कमी होतो आणि करिअर जास्त स्थिर, जास्त टिकाऊ बनतं. ओके, तर हे का गरजेचं आहे हे तर आपल्याला कळलं. पण प्रश्न हा आहे की हे साधायचं कसं? यासाठी काही व्यावहारिक मॉडेल्स आहेत ज्याचा वापर करून व्यावसायिक हे संतुलन साधू शकतात. चला तेच पाहूया. यातलं पहिलं फ्रेमवर्क आहे ट्रिपल बॉटम लाईन. हे आधी फक्त कंपन्या वापरायच्या, पण आता व्यावसायिक स्वतःसाठीही वापरत आहेत. यामध्ये यश 3 पातळ्यांवर मोजलं जातं. पहिलं अर्थातच वैयक्तिक आर्थिक प्रगती. दुसरं, आपल्या कामाचा समाजावर काय चांगला परिणाम होतोय ते. आणि तिसरं, आपण पर्यावरणाची किती काळजी घेतोय हे. दुसरं फ्रेमवर्क आहे इम्पॅक्ट एफर्ट मॅट्रिक्स. ह्यात सामाजिक जबाबदारीचे 3 स्तर सांगितले आहेत. पहिला स्तर आहे डू नो हार्म. म्हणजे काय? तर आपल्या कामामुळे कुणाचंच नुकसान होता कामा नये. दुसरा स्तर आहे परोपकार. म्हणजे आपल्या यशातला काही वाटा चांगल्या कामासाठी देणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या ज्ञानाचा, आपल्या पदाचा वापर करून इंडस्ट्रीमध्ये मोठे सकारात्मक बदल घडवून आणणं. चला, आता आणखी खोलात जाऊया आणि बघूया की रोजच्या कामात आपण हे कसं आणू शकतो. काही ठोस, कृती करण्यासारख्या स्ट्रॅटेजीज पाहूया. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने ना यासाठी 4 प्रमुख स्ट्रॅटेजीज सांगितल्या आहेत. चला एक एक करून बघूया. पहिली, एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथेच एखादा सामाजिक उपक्रम सुरू करणं. दुसरी, एथिकल वेटिंग. म्हणजे कोणतीही नोकरी स्वीकारण्याआधी त्या कंपनीचा ESG स्कोअर तपासणं. ESG म्हणजे ती कंपनी पर्यावरण, समाज आणि प्रशासन याबाबत किती जबाबदारीने वागते हे बघणं. तिसरी, कॉग्नेटिव्ह डायव्हर्सिटी. म्हणजे आपल्या नेटवर्कमध्ये फक्त आपल्याच क्षेत्रातील लोक न ठेवता सामाजिक कार्यकर्ते किंवा वेगळा विचार करणाऱ्या लोकांना सामील करणं. आणि चौथी, सस्टेनेबल स्केलिंग. म्हणजे आपला व्यवसाय वाढवताना नैतिक मूल्यांना, जसे की कर्मचाऱ्यांना योग्य पगार देणं, याला प्राधान्य देणं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. महत्वाकांक्षा
आणि सामाजिक जबाबदारी ह्या दोन शक्तिशाली गोष्टींमध्ये संतुलन साधणं किती महत्वाचं आहे हे आता आपण बघूया. हे संतुलन साधणं का गरजेचं आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. बघा, जर तुमच्याकडे फक्त महत्वाकांक्षा असेल पण सामाजिक जबाबदारीची जाण नसेल तर ते शोषणाकडे घेऊन जाऊ शकतं. आणि याउलट तुमच्याकडे फक्त जबाबदारीची भावना असेल पण ती पूर्णत्वास नेण्याची महत्वाकांक्षा नसेल तर तुमचा प्रभाव खूपच मर्यादित राहतो. त्यामुळे या दोन्हींचा योग्य मेळ घालणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला जो प्रश्न पाहिला होता तोच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या कामामधून आपण एकूण किती मूल्य निर्माण करत आहोत, आर्थिक आणि सामाजिक दोन्ही. कारण खरं सांगायचं तर हेच आपल्या खऱ्या यशाचं अंतिम मोजमाप आहे.